हो, तुम्ही बघितलेली न्यूज खरी आहे. महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता 1966 अन्वये तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत, म्हणजे शासकीय गायरान जमीन असेल त्या ठिकाणी वास्तव्याला किंवा राहण्याची जागा किंवा झोपडपट्टी असेल त्या ठिकाणी त्यांना त्यांची कायमनियमित करण्याचा शासन निर्णय पारित झालेला आहे. दिनांक 25 मार्च 2026 रोजी. अतिक्रमणाची नियमने करण्यासाठीची पात्रता काय असेल? 1/1/2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेले व सध्या अस्तित्वात असलेले केवळ निवासी प्रयोजनासाठी असलेले अतिक्रमण नियमित करण्यास पात्र राहतील. त्यानंतर अटी व शर्ती आहेत बघा. या योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमित करण्यासाठी खालील अटीचे पालन करणे अनिवार्य राहील. एका कुटुंबासाठी एकच लाभार्थी असेल. हस्तांतरणास बंदी, म्हणजे ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या नावे निवासी जागा केल्यानंतर 5 वर्ष तिचे हस्तांतरण किंवा विक्री करता येणार नाही. बांधकामाचे स्वरूप केवळ निवासी वापरासाठीच बांधकाम ग्राह्य धरले जाईल, म्हणजे इमारतीची जी जागा असेल ती जागा ग्राह्य धरल्या जातील. तांत्रिक निकष व न हरकत प्रमाणपत्र. जर ती जमीन अतिक्रमण केलेली जागा सर्वाधिक प्राधिकरणाच्या, म्हणजेच रेल्वे, महामार्ग, विद्युत वाहिन्या जवळ असेल, नदी, नाले, वन, सीआरझेड, NDZ बाबत संबंधित विभागाचे प्राधिकरण न हरकत प्रमाणपत्र, म्हणजे या डिपार्टमेंटचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असणे गरजेचे आहे. जागेची मर्यादा आणि शुल्क. जागा किती नावावर करून दिली जाणार आहे आणि त्यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे याची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 500 स्क्वेअर फूट क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमानुकूलन करण्याबाबत यावीत, म्हणजे 500 स्क्वेअर फूट जी जागा आहे ती कुठल्याही प्रकारचं शुल्क न आकारता त्या व्यक्तीच्या नावे करून दिली जाणार आहे. त्यानंतर 500 स्क्वेअर फुटापेक्षा अधिक असेल, म्हणजे 1500 स्क्वेअर फुटापर्यंत जास्तीत जास्त आपण ती नावे करू शकतो. त्यासाठी 10% रक्कम. तर निवासी जागेची काही भाग व्यावसायिक कामासाठी जर वापरल्या जात असेल, प्रचलित बाजार मूल्याचा, म्हणजे त्या ठिकाणच्या बाजार मूल्याचा व्यवहार त्या जागेची व्हॅल्यू अनुसार 25% रक्कम आकारल्या जाईल. एक्झाम्पल, 1,00,000 25,000 उदाहरणार्थ खातीर. त्यानंतर अंमलबजावणीची कार्यपद्धती असणार आहे. अर्जाची मुदत आहे बघा 31 डिसेंबर 2026 पर्यंत. त्यानंतर अर्ज व पुरवण्याची स्वीकृत व पडताळणी. जसं महानगरपालिकेमध्ये, शहरी भागामध्ये महानगरपालिकामध्ये वार्ड अधिकारी, त्याच्यानंतर इतर महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित मुख्य कार्यकारी यांच्याकडे असेल. त्यानंतर ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामसेवक अतिक्रमण नियमानुकूलन करण्याचे अर्ज स्वीकृत करावे, ते संबंधित तहसीलदार यांना अग्रेषित करावेत. तहसीलदार यांची ग्रामपंचायतनी हा प्राप्त अर्ज पुरवण्याची छाननी करून प्रत अपात्रतेबाबत त्या अध्यक्षतेखालील समितीजवळ ठेवावेत. अशा प्रकारे ही गुड न्यूज आलेली आहे.